जय शिवराय मित्रांनो, आज हवामान अंदाज बरोबरच थोडा वेगळा विषय आहे. खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांना असे प्रश्न देखील पडतायत. त्यामुळे अधूनमधून आपण अशा प्रकारचे देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती देखील मिळते. बऱ्याच जणांनी जसं की आतापर्यंत हा प्रश्न मला विचारला नाही आहे, मागे विचारायचे काही जण. पण ज्यावेळेस हे दाना नावाचं चक्रीवादळ आल्यापासून एक वेगळ्याच प्रकारचे प्रश्न, काही मनोरंजक प्रश्न, काही वेगळ्या पद्धतीचे प्रश्न देखील विचारले जात आहेत की हे नाव कोण देतं, अशा प्रकारचे नाव यांना कसे आठवतात वगैरे वगैरे गोष्टी. तर याचं संपूर्ण विश्लेषण करण्यासाठी मी आज तयार आहे. आज बऱ्याचशा प्रकारे आपण माहिती देखील घेणार आहोत. मित्रांनो, कुठल्याही प्रकारची चक्रीवादळाची नावं ठेवण्याचा अधिकार एक जागतिक हवामान संस्थेला WMO म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन ह्या संस्थेला असते. आणि यामध्ये काही देशांची विभागणी देखील असते. त्यामध्ये आपण देखील माहिती पाहणार आहोत. RSMCS मध्ये 13 देशांसाठी ही जबाबदार असते. तर RSMचा अर्थ असा होतो की रिजनल स्पेशलाइज मेट्रोलॉजिकल सेंटर यामध्ये समावेश केला जातो. यामध्ये 13 देश आहेत. त्या देशांची नावं आहेत भारत, बांगलादेश, इराण, म्यानमार आणि मालदीव, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरबी आणि येमन या देशांचा यामध्ये समावेश होतो. एप्रिल 2020 मध्ये 169 नावांची एक यादी केलेली आहे. या यादीमध्ये प्रत्येक देशांचे एक नाव असे अनुक्रमांकानुसार 6 याद्या आहेत. जसं की 1, 2, 3, 4, 5 अशा 6 याद्या आहेत. आणि या याद्यानुसार ही नावं घेतली जात आहेत. म्हणजे चक्रीवादळाचं जे नाव त्या यादीनुसार सुचवले असेल या संयुक्त राष्ट्राने, तर ते नाव त्या चक्रीवादळाला दिले जात आहे. आणि अशा 6 याद्या आहेत. उदाहरणार्थ 2018 साली वापरलेली जी नावं आहेत ती नावं आता पुन्हा सुद्धा रिपीट केली जातात. हे 6 कॅटेगरी पूर्ण झाल्याच्या नंतर हीच यादी पुन्हा रिपीट केली जाते. जसं की मागील काळामध्ये बिपोरजॉय झालं असेल, रेमल झालं असेल, यांची नावं पुन्हा 6 वर्षांनी देखील येणार देखील आहेत. आणि 2024 मध्ये सुद्धा मागील काळामध्ये 18 मध्ये जी चक्रीवादळ झाली आहेत त्यांची नावं पुन्हा सुद्धा 2024 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणजे अशा प्रकारचं हे नावांच्या बाबतीत चालतंय. आता जे दाना नावाचं चक्रीवादळ झालं हे कातार या भागाकडनं, ह्या देशाकडनं आपल्याला ते पाहायला देखील मिळालंय, कातारांकडनं. तर आता ही नावं का दिली जातात, ह्या नावाबद्दलचा पार्श्वभूमी काय आहे की बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला चक्रीवादळाचं नाव का ठेवलं जातं अशा गोष्टीचे प्रश्न पडत आहेत. पण हे नाव दिल्याच्या नंतर रिपोर्टिंग करताना पत्रकारांना सोपं जातंय. मग ही नावं एवढी विचित्र का आहेत असा देखील आपल्याला प्रश्न देखील पडतो. आणि या संदर्भात देखील आपले महत्त्वाचे प्रश्न देखील येत असतात. कारण की हे नावं ठेवायचं कारण, अशा प्रकारची विचित्र नावं का ठेवली जात आहेत, कारण की एखाद्या देवाचं जर नाव ठेवलं तर एखाद्या धर्माचा तो मन दुखवतात. कारण की चक्रीवादळ हे खूप नुकसान करतं वगैरे वगैरे गोष्टी. तर तेही नाव ठेवू शकत नाही. एखाद्या धर्माच्या अशी निगडीत हेही नाव ठेवू शकत नाही. एखाद्या माणसाचंही नाव ठेवू शकत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये 1556 साली तिथे भ्रष्ट नेत्यांची नावं ठेवली जायची. म्हणजे असं क्रूर, भ्रष्ट, त्याचबरोबर काही चुकीच्या गोष्टी केलेल्या देशासोबत काही प्रकार घडले असतील त्या व्यक्तीचं सुद्धा नाव ठेवलं जाऊ शकतं. पण अशी नावं ठेवली जातात ज्यामध्ये कोणाचाही वैचारिक किंवा कुठल्याही समाजाच्या भावना किंवा कुठल्याही देशाचा अपमान होणार नाही अशा प्रकारची देखील त्याच्यामध्ये काळजी घेतली असती. अशा प्रकारची विशिष्ट नावं देखील घेतली जातात. तर मित्रांनो, यामध्येच काही नावं चक्रीवादळांना म्हणून आता फुल नद्या, विशिष्ट पद्धतीच्या प्राण्यांची देखील नावं दिली चालली आहेत असा देखील लेख आहे. तर अशा प्रकारे फुल नद्या वगैरे गोष्टींची नावं देखील दिली जात आहेत. तर अशा पद्धतीचा हा आजचा व्हिडिओ होता. तर आता वळूयात अंदाजाचं वळण्यापूर्वी मित्रांनो सगळ्यांना विनंती असेल, ही माहिती कशी वाटली, पुढची माहिती कशा संदर्भात पाहिजे आहे त्याबद्दल देखील आपल्याला कमेंट करत चला. मान्सून महाराष्ट्रातून गेल्याच्या नंतर हे चक्रीवादळ दाना नावाचं चक्रीवादळ बनलेलं आहे. आणि त्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उद्या 26 तारखेला संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळता 4-5 वाजेपर्यंत वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूरपर्यंत, वर्ध्याच्या भागांमध्ये, यवतमाळमध्ये काही ठिकाणी, तर तुरळक ठिकाणी हिंगोलीमध्ये सुद्धा 26 तारखेला मध्यरात्रीपर्यंत वातावरण हे खराब होणार आहे.
पावसाची शक्यता 26 तारखेला पूर्व विदर्भातल्या गडचिरोली, भंडारा, यवतमाळ चंद्रपूर या भागापर्यंत मजल आहे. नागपूरचाही मोजका भाग येईल, शितोडे वगैरे पडतील, पण 26 तारखेला ही मोठी सिस्टम क्रिएटिव्हिटी नाही आहे. खरं चित्र बदलणार आहे 27 तारखेला मराठवाड्यामध्ये, पूर्व विदर्भामध्ये, त्यानंतर हिंगोली परिसरामध्ये, वाशिममध्ये मोजक्या ठिकाणी, नांदेड किनवट पट्ट्यामध्ये काही ठिकाणी या प्रकारचं वातावरण देखील बनणार आहे. दिनांक 28 तारखेला मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सटकारे, बिटकारे, थेंब वगैरे चांगल्या पद्धतीनं पडण्याची शक्यता देखील दाट आहे. या सगळ्या अंदाजाचं विश्लेषण आपण कालच्याही लाईव्हमध्ये केले, परवाही केले. आता हा पाऊस कोणत्या पद्धतीचा राहू शकतो? बऱ्याचशा शेतकऱ्यांना चक्रीवादळाचा पाऊस म्हणल्यानंतर धाक बसायला लागला, कारण की परतीच्या मान्सूनने एवढं मोठं प्रचंड नुकसान केलंय, तर हा असा करेल का? तर मित्रांनो, नुकसान तर फारसं काही होणार नाही आहे, कारण की कापूस वेचणीचं काम चालू आहे. पेंडवलता पाऊस पडला तर तो ताबडतोब वाळेल, पण त्यामध्ये वादळे असली, रात्र जर मुसळधार बरसत राहिला तर ह्या कंडिशनला आपण घाबरतो. तशा प्रकारची कंडिशन नाही आहे. ओला होईल, पेंडवणी पाऊस पडेल, काही ठिकाणी ओल जर उठून गेली असेल त्या भागांमध्ये ओलही होऊ शकते, पण ह्याची कॅपॅसिटीवरती आपल्याला फोकस करायचं. मी पहिल्यापासून सांगत आलो, मी अंदाज सांगितलाय, पण याची कॅपॅसिटी किती आहे, याची तीव्रता किती आहे, याकडे देखील आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मागचा जो पाऊस होता तो 80% भागांना 80% क्लाउड कव्हरिंगसह 80%च भाग घेईल असा अंदाज होता. त्यामध्ये महाराष्ट्राचा 20% भाग सोडलाय, मात्र घेतलेल्या 80% भागांना चांगला धुमाकूळ घातलाय, तर काही ठिकाणी त्याने समाधानकारक हजेरी लावली देखील आपण पाहिलेले. अशा प्रकारच्या वातावरणाला घाबरता कामा नये. खानदेशाचा कुठलाही परिणाम नाही आहे. इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. सोलापूरपर्यंत मजला आहे, पुण्यापर्यंत मजला आहे, कोकण किनारपट्टीपर्यंत मजला आहे आणि 1 तारखेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता दाट आहे. मित्रांनो, पहिली 28 तारीख ही मोठी राहील, वातावरण जास्त बदलणारी, पाऊस देखील पाडणारी. त्यानंतर 29 आणि 30ला थोडंसं किरकोळ वातावरण होईल. 31 तारखेला पुन्हा याचा उठाव होईल. काही ठिकाणी मेघगर्जनेचे देखील प्रकार आढळू शकतात. त्यानंतर पावसाच्या सरी कमी होत, नंतर 2 नोव्हेंबरपर्यंत वातावरण हे मोकळं होत, कावले आभाळ वगैरे गोष्टी घडत हे मोकळं राहील. त्यानंतर हे वातावरण पूर्णपणे मोकळं झाल्याच्या नंतर दिनांक 16 ते 17च्या दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. त्या बाबतीत देखील आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय शिवराय.